एकदम स्टार्टिंगला म्हणजे मी जेव्हा फर्स्ट बीट मधलं ऐकलं होतं, एका फ्रेंडने मला रेकमेंड केलं होतं की तो पण इथेच लावत होता म्हणे ट्राय कर म्हणे, जरी कॉलेजमधलं नाही झालं प्लेसमेंट वगैरे. मग फर्स्ट डेला आलो तरी म्हणजे मला वाटतं मी 6-7 दिवस लेटच आलो होतो, कारण की ज्या दिवशी फर्स्ट डेला मी आलो होतो शुभम सरांनी क्वेश्चन दिला होता फंक्शन्स मध्ये, नेस्टेड फंक्शन्स असतात. तर मग मी ट्राय केला, क्वेश्चन सॉल्व्ह झाला, पण नेस्टेड म्हणजे सर ते फंक्शन मध्ये फंक्शन कॉल, तर मग ते मेमरी स्टॅक वगैरे सरांनी सांगितलं होतं. मग ते ऐकलं म्हणजे जसं सरांनी सांगितलं की मेमरी असते, हीप असते, स्टॅक मेमरी, फंक्शन स्टॅक ओपन होतो, ते ऐकून म्हणजे असं झालं की नाही, चुकीचं डिसिजन तर नाही घेतलं. एका दिवसातच क्लिअर झालं की जे माहित होतं त्याच्यापेक्षा काहीतरी आहे. मग सरांनी उप्सचे कॉन्सेप्ट स्टार्ट झाले, मग सरांनी शिकवलं उप्स वगैरे. मग त्या टाइम पिरियड मध्ये विनायक सरचा एकदम आवडा होता, म्हणजे सर येतील मग स्टार्टिंग, मग SQL वगैरे झालं. SQL सोनाली मॅमनी पण म्हणजे खूप चांगलं शिकवलं. सोनल सॉरी मग खूप शिकवलं, म्हणजे खूप क्वेश्चन प्रमाणे सांगितलं. आम्ही इथेच बसायचो, खूप क्वेश्चन विचारायचो. मग जसं मग आता जावा वगैरे स्टार्ट झालं, मग सरांनी, विनायक सरांनी पण शिकवलं, समन्वय वगैरे घ्यायचे. ते मध्ये पण म्हणजे रिलीफ वगैरे यायचा की नाही बा आता आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम्स म्हणजे टेक्निकल तर वेगळं, पण पर्सनल लाईफमधले पण प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, कसा टॅकल करायचो. मग ॲडव्हान्स जावा वगैरे मध्ये पण चेतन सरांनी पण, आज नाही आहे पण त्यांनी पण म्हणजे चांगलं शिकवलं. मग नंतर हे सगळं झाल्यानंतर मग कसंच ग्रुपवरती प्लेसमेंट कॉल आला होता, जस्ट ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून इंटरव्ह्यू कसा होते ते म्हणून द्यायचा. त्यामध्ये पण मग तो दिला, पण एका दिवसात मग तिथे प्रोसेस वगैरे झाली सगळी. मग डायरेक्ट म्हणजे त्यांनी हे दिलं की तुम्ही जॉईन करा असं. पण म्हणजे मग मी जॉईन वगैरे केला, आता 1 महिना झाला आहे म्हणजे जॉईन करून. पण तिथल्या इंटरव्ह्यू मध्ये जे काही विचारलं, ओव्हरलोडिंग, ओव्हर रायडिंग, तो स्वतः जो इंटरव्ह्यूवर होता तो पण इतका विचारायचा, इतके कन्सेप्ट कसे म्हणजे इतके क्लिअर कसे काय झाले. त्यांनी पण म्हणजे हे केलं, मी नाव घेतलं ना, म्हणजे फर्स्ट बीट क्लास लावला होता, आम्हाला शिकवलं वाटलं. त्यांनी उच्च कन्सेप्ट पण त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या मार्केटमधलं जे डेफिनेशन आहे त्यांनी सांगितलं. आपल्या क्लासचे जे ॲब्स्ट्रॅक्शनच्या सिलेक्टिव्ह इग्नोरन्स वाली डेफिनेशन, त्याला पहिले 5 मिनिटात तीच एक्सप्लेनच केली की का नेमकं असं आहे. तर मग तो पण म्हणजे एक वेगळा त्याच्यावर इम्प्रेशन पडलं. मग आता पण जे आता कंपनीमध्ये चालू आहे त्यामध्ये तर जावा तर नाही आहे, पण वेगळी लँग्वेज वगैरे आहे, पण बेसिक कन्सेप्ट जे आहे ते म्हणजे कधीच नाही चुकणार आणि सुटणार पण नाही. आणि जसे शुभम सर नेहमी म्हणायचे की AI, पण आता तिथे 1 महिना होतोय मला, पण ते असं वाटत नाही की आणखी पण काही करू शकेल म्हणून, कारण की जे काम तिथं चालू आहे त्या बेसिसवर फक्त AIला आपण म्हणजे जस्ट ॲज अ आपलं एक फ्रेंड म्हणून, एक टूल म्हणून यूज करू शकतो. रिप्लेस तर नाही करणार आणि प्रोग्रामर पण नाहीच करू शकणार, कारण की जे थिंकिंग जे बिल्ड होते, प्रोग्रामिंग तर आहेच, पण जे थिंकिंग करावी लागते ती नाही शिकवू शकत कोणाला. सो त्यांनी सगळ्यांना, पूर्ण फर्स्ट बीटच्या टीमला थँक्यू की आज झालो आहे बेस्ट वगैरे. सर थँक्यू.